नाही, सगळं अकाउंट मध्ये पैसे सगळं हे गेले. मी आज काय राहतो की मरतो की मला सांगत नाही. एवढं बोललाय. आमचा भाऊ आमच्या जावाला म्हणलाय, भाऊजी आज मी काय हे करत नाही, बापाला मुलगाला आईला चांगला बघून घ्या म्हणून एवढं. ओमवंतीनगर श्रीदेवीनगर भाग 1 जवळ गबळी वस्ती येथे राहणारा 26 वर्षीय व्यंकटेश पांडुरंग बलमेरी हा दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता. नातेवाईक आणि मित्रांनी रेल्वे स्टेशन व एसटी स्टँड परिसरात शोध घेतला. या दरम्यान कंबर तलाव विजापूर रोड येथे रेल्वे पटरीजवळ त्याची दुचाकी आणि मोबाईल सापडला. दुपारी सुमारे 1:30 वाजता रेल्वे पोलिसांनी त्याला रेल्वे पटरीजवळ पाहिल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. त्यानुसार सदर बाजार पोलीस ठाण्यात बेपत्ता दाखल करण्यात आली होती. दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजता कंबर तलावात पाण्यावर तरंगताना व्यंकटेशचा मृतदेह सापडला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. व्यंकटेश MIDC परिसरातील एका टॉवेल कारखान्यात जॉबर म्हणून काम करत होता. त्याच्या कुटुंबात आई, वडील आणि बहीण आहे. व्यंकटेश हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. घटनेपूर्वी त्याने आईशी आणि मित्राशी फोनवर बोलले होते. मित्राशी बोलताना तो जोरात रडत होता आणि नंतर अचानक फोन कट केला, अशी माहिती समोर आली आहे. नातेवाईकांनी या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मते व्यंकटेशने मित्राकडून पैसे घेतले होते आणि नंतर त्या मित्रांनी पैशासाठी त्याला धमकावले असावे. या घटनेचा अधिक तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. पांडुरंग व्यंकप्पा बलमेरी घरातून निघालाय 8 वाजता, कारखान्याला जाता म्हणून सांगून गेलाय. ते नंतर 10 वाजता आम्हाला माहिती पडलं. मालक तिथे बोलत आहे. आम्ही गेलो गेटच्या बाजूला. मालक ते सगळेजण आलेत. आमचे घरचे होते, मी होतो, आमचे भाऊजी होते. त्याने म्हणले कोणाला काय सांगू नको, काय असलं ते आम्ही पैसे देऊ, 2 दिवसात आमचा मुलगा भेटू दे, 2 दिवसात देतो म्हणलं. एवढं सांगितलं. त्याने काय दमदाटी दिले काय ते ऑफिसर, ते मोठे साहेब, ते ऑफिसर बिजर मध्ये ते काय आम्हाला माहिती नाही. ते मोठं ते दमदाटीमुळे त्याने एवढं झालं. काय झालं होतं नेमकं? काय झालं होतं? ते कारखान्यात पैसे काय गेले म्हणा मोबाईल मधनं. आम्ही म्हणलं आमचा मुलगा येऊ द्या, 2 दिवसात देता. किती गेलं ना, आमचा मुलगा आल्यावर 2 दिवसात, 2 दिवस होते, 3 दिवस होते, देता म्हणला. कुठला कारखाना? सीता. ते पैसे कोणाकडून घेतले ते आपलं ते मोबाईल मधनं गेलं म्हणून मला सांगितलं. तुमच्या मुलाने आमचं जेव्हा जमलं तर मालकचं काय दमदाटी दिले काय की तेवढंच माहिती. बोलणं वगैरे काय झालं तेवढं म्हणा आम्हाला मालक बोलव. आम्ही गेला मालका बरोबर गेला. आम्ही म्हणलं आमचा मुलगा येऊ दे, मुलगा आल्यावर विचारून पैसे आम्ही 2 दिवसात तुम्हाला देऊ. आम्ही एवढं बोललो होता मालकाला. मुलाशी काय बोलणं झालं होतं का तुमचं शेवटी? मुलाशी? हा मुलाची, आमच्या मुलाची. त्या दिवशी पोचामा करायला लागला होता. पोचामा केल्यावर त्याने जेवला नाही काय नाही, तसंच गेल्यावरती मी म्हणलं नाश्ता करून जा, देवदेव येताना नाश्ता करून जा म्हणलं. नाश्ता करून जाता मी येत नाही, कारखान्याला चाललो म्हणलं. कारखाना गेलं तर नंतर आम्ही माझ्याकडे बॅलन्स नव्हतं. बॅलन्स नसलं तर आम्ही व्यंकटेश बॅलन्स बरं. त्यांच्या मम्मीला म्हणलं मम्मी माझ्याकडे काय नाही, सगळं अकाउंट मध्ये पैसे सगळे हे गेले. मी आज काय राहतो की मरतो की मला सांगत नाही. एवढं बोललाय. आमचा जावाला म्हणलाय, भाऊजी आज मी काय हे करत नाही, बापाला मुलगाला आईला चांगला बघून घ्या म्हणून एवढं म्हणलं. Now and press the bell icon. Never miss a